कापूरकर तालीम एक होती, जे मारुतीरावजी कापूरकर म्हणून एक खूप गाजलेले मल्ल आहेत रेटऱ्याचे. अजून त्यांची समाधी वगैरे तिथं आहे. त्यांच्याबद्दल खूप आख्यायिका आहेत आणि त्यांना खूप मानलं जातं त्या पंचक्रोशीमध्ये. तर हायस्कूल लाईफ आणि झेडपी मध्ये असताना त्या गावामध्ये प्रथाच होती की तालमीमध्ये जाणं, तर त्या अनुषंगाने मी तिथं जात होतो. बरोबर. मग पैलवान म्हटलं की थोडं पैलवानाचा गुडघ्यात मेंदू असं म्हटलं जातं सर. अरे पैलवान आणि डायरेक्टर एक स्टार अशोक स्तंभ एसीपी डीसीपी हे कसं काय? जय हिंद जय भारत. मी नामांकित पैलवानांच्या मुलाखती घेतोय आणि अचानक आज आपल्याजवळ साहेब आलेले आहेत खाकी वर्दीमधले. त्यांचं नाव आहे डीसीपी विक्रम साळी साहेब, जे एक नामांकित पैलवान होते. त्याचबरोबर एक शूटर आहेत, जे नामांकित शूटर आहेत. त्यांना ब्रॉन्झ पदक आताच मिळालेलं आहे. तर अशी व्यक्ती आहे की जी सर्व क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व टिकवलेली व्यक्ती आहे. ज्या पोलीस फोर्समध्ये एका ट्रेनिंग सेंटरमध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी डीसीपी कार्यरत आहेत आणि नवीन पिढीला त्यांच्याकडून एक चांगला आदर्श मिळणार आहे. तर अशा व्यक्तीकडे, अशा पैलवानाकडे मी आलेलो आहे की त्यांच्याकडून आपण थोडासा इतिहास जाणून घ्यायचा आहे. कुस्तीचा इतिहास, त्यांच्या करिअरचा इतिहास आणि त्यांनी केलेलं कार्य हे लोकांच्यापर्यंत थोडंसं लोकांना एक ऊर्जादायी कार्य असेल ते नक्कीच आपण त्यांच्या तोंडून ऐकायचं. सर नमस्कार. नमस्कार सर. तुमचं थोडंसं बालपण सांगा सर. तुम्ही लहान असताना तुमचे वडील काय करायचे? मी तसं प्रॉपर वेटरे बुद्रुक कराड तालुका. लहान माझी आई आहे ती प्राथमिक आरोग्य केंद्रात ANM चं काम करत होती. आणि वडील कृष्णा कारखान्यात कामगार होते. म्हणजे सर्वसाधारण कामगार? सर्वसाधारण. आणि मी आणि माझा भाऊ, आम्ही 2 भाऊ. आणि माझं प्राथमिक शिक्षण आहे ते झेडपीच्या शाळेमध्येच वेटरे बुद्रुक मध्ये झालं. माध्यमिक शिक्षण आहे ते ताराबाई माधवराव मोहिते विद्यालय वेटरे बुद्रुक. आणि जे कॉलेजचं आहे 11-12वी ते कृष्णा महाविद्यालय इथं झालं. मग लहान असताना कुस्ती या खेळात कसं हे गेला? आमच्या गावामध्ये लहान असताना जे कापूरकर तालीम एक होती, जे मारुतीरावजी कापूरकर म्हणून एक खूप गाजलेले मल्ल आहेत रेटऱ्याचे. अजून त्यांची समाधी वगैरे तिथं आहे. त्यांच्याबद्दल खूप आख्यायिका आहेत आणि त्यांना खूप मानलं जातं त्या पंचक्रोशीमध्ये. तर हायस्कूल लाईफ आणि झेडपी मध्ये असताना त्या गावामध्ये प्रथाच होती की तालमीमध्ये जाणं, तर त्या अनुषंगाने मी तिथं जात होतो. बरोबर. मग पैलवान म्हटलं की थोडं पैलवानाचा गुडघ्यात मेंदू असं म्हटलं जातं सर. अरे पैलवान आणि डायरेक्टर एक स्टार अशोक स्तंभ एसीपी डीसीपी हे कसं काय? नाही, ऍक्च्युली मी बाय प्रोफेशन पैलवान या क्षेत्रामध्ये नाही गेलो. म्हणजे 11-12वीत मी सायन्सला इलेक्ट्रिकल मेंटेनन्स या ओकेशनल सब्जेक्ट घेतला. आणि त्यानंतर माझ्या करिअरला टर्निंग पॉइंट मिळाला. मला 12वीत त्यावेळेस 70% मार्क मिळाले. आणि ग्रुपला 76 असे होते समथिंग. आणि त्यानंतर इंजिनिअरिंगला मला ऍडमिशन मिळत होते. त्यावेळेस PCM ग्रुप वरती ऍडमिशन मिळालं, CET नव्हतं, 2002च्या दरम्यान. पण मी तिथं न घेता माझा भाऊ हा ऍग्रिकल्चर BSc ऍग्री होता. BSc ऍग्री सेकंड इयरला. तर असं आमचं ठरलं की ऍग्री म्हणजे इंजिनिअरिंगला न घेता बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं, जे राहुरीमध्ये मला मिळालं. म्हणजे फर्स्ट इयरला मला अकोला मिळालं, नंतर ट्रान्सफर करून राहुरीमध्ये घेतलं. बरोबर. मग तुम्ही ऍग्रीमध्ये जाण्याचं कारण काय? की तुमची शेती जास्त आहे म्हणून तुम्ही गेला? नाही, विशेषतः शेती आमची काहीच नाही. ऍग्री बीटेक करायचा उद्देश हाच की राहुरी कृषी विद्यापीठातून MPSC साठी खूप त्यावेळेस सिलेक्शन व्हायचे, म्हणजे अजून सुद्धा आहेतच. मेनली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायची या अनुषंगानंच तिथे ऍडमिशन. तुमचं टार्गेट कधीपासून या फोर्समध्ये, पोलीस फोर्समध्ये MPSC क्रॅक करायचं म्हणून कधीपासून टार्गेट होतं तुमच्या मनामध्ये? मला बीटेक फर्स्ट इयर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगला अकोला कृषी विद्यापीठात ऍडमिशन मिळालं. त्यानंतर मला तिथे गेल्यानंतर समजलं ऍक्च्युली मला घ्यायचं होतं राहुरी कृषी विद्यापीठात. तिथे गेल्यानंतर समजलं की आपण राहुरीत गेल्याशिवाय आपल्याला MPSC ची तयारी करता येणार नाही. MPSC ची पंढरी म्हणून राहुरीला मानलं जायचं. मग मी सेकंड इयरला राहुरीमध्ये ट्रान्सफर करून घेतली. बरोबर. मग इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही गेल्यानंतर सर तुम्ही कुस्ती हा प्रोफेशन तुमचं जे होतं
ते तिथे तुम्ही चालू ठेवलं होतं का इंजिनिअरिंग मध्ये? हा, इंजिनिअरिंग मध्ये पण तिथं इंटर कॉलेजच्या कॉम्पिटिशन होतात, युनिव्हर्सिटी होतात. बरं. त्यामध्ये मी पार्टिसिपेशन घेतलेलं होतं आणि त्यामध्ये मला तिथं सुद्धा ब्रॉन्झ मेडल मिळालं दोन्ही. म्हणजे मी 2002 ला पण घेतलं होतं. त्यावेळेस माझ्या हाताला इजा झाली ते खेळताना, कुस्ती खेळताना. तरी सुद्धा मी राहुरीत गेल्यानंतर 3 मध्ये पण परत भाग घेतला कुस्तीमध्ये. ती एक आवडच होती त्या फील्डची. बरं. तर तिथं पण मला मग 3rd प्लेस मिळालं त्या. मग कुस्ती आणि इंजिनियर ह्यामध्ये तुम्हाला काय त्यावेळी अडचण आल्या नाहीत? किंवा तुम्ही आता समजा कुस्ती क्षेत्रात तुम्ही निवडलं आणि इंजिनिअरिंग करत होता, तुम्हाला अडचणी आल्या नाहीत सध्या? नाही, असं नाही. उलट माझं तर असं मत आहे की तुम्हाला एक जर चांगलं करिअर असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर स्पोर्ट्समनशिप तुमच्यात आवश्यक आहे. मग ती कुस्ती असेल किंवा इतर कोणताही मैदानी खेळ असेल. मला नेहमीच या कुस्तीमुळे व्यायामाची आवड होती आणि त्याचा निश्चितच फायदा मला उलटा जास्त अभ्यासामध्ये झाला. क्या बात आहे. म्हणजे असं तर नाही की बाबा तुम्ही एखादं खेळाचं क्षेत्र निवडलं तर तुम्ही एमपीसी होऊ शकत नाही, युपीसी होऊ शकत नाही, असं तर नाही ना साहेब? नाही. कारण ते म्हणजे माझ्या मते अनुभवानुसार तरी तुम्हाला मेंटली फिट राहायचं असेल तर पहिल्यांदा फिजिकली फिट पाहिजे. आणि त्यासाठी कुठला ना कुठला गेम मला तर वाटतं प्रत्येकाच्या करिअर जो पण कुठल्याही क्षेत्रात करतोय पण एखाद्या गेमची आवड ही जोपासलीच पाहिजे. फार मोठा संदेश साहेब देत आहेत. कुस्ती खेळून आलेला एक पैलवान एक सायन्स ऍडमिशन घेतात, सायन्सला घेऊन परत बीटेक ऍग्री करतात आणि त्यावेळी त्यांचं टार्गेट पकडतात की मला एमपीएससी व्हायचं आहे. मग साहेब तुम्ही राहुरीला ज्यावेळी आला त्यावेळी इंजिनिअरिंग आणि एमपीएससी ह्या 2 गोष्टी करताना मला अडचणी आल्या असतील की साहेब? हा, निश्चितच. पण राहुरी कृषी विद्यापीठ एक असं आहे की जिथं एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. बर. तिथं कृषी एकता मंच म्हणून एक फोरम आहे. बर. जो 8 ऑगस्ट 1993 ला स्थापन झालाय. बर. आजपर्यंत महाराष्ट्राच्या प्रशासकीय पोलीस सेवेमध्ये जेवढे काही अधिकारी आहेत त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त वाटा तो कृषी एकता मंच आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि विशेष मला सांगायला आनंद वाटेल की मी बीटेक फायनल इयरला असताना एक्झाम दिली. म्हणजे माझं तिथलं रेकॉर्ड आहे की मी बीटेक फायनलला असताना प्रिलिम एक्झाम दिली राज्यसेवा. बरोबर. त्याच वेळेस महाराष्ट्र कृषी सेवाची पण ऍड आली होती. बरोबर. ती 10 वर्षानंतर आली होती. बरोबर. आणि महाराष्ट्र वनसेवेची पण ऍड आली होती. ती 20 वर्षानंतर आली होती, 2008 साली. तर ह्या तिन्ही एक्झाम मी दिल्या आणि तिन्ही एक्झाम मध्ये माझा ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा ऑप्शनल सब्जेक्ट होता. तर ह्या तिन्ही एक्झाम मध्ये मी त्या तिन्ही एक्झाम क्रॅक केल्या आणि तिन्ही एक्झाम मधून मी ऍट अ टाइम क्लास 1 झालो 2009 ला. म्हणजे तुम्ही फॉरेस्ट मध्ये पण झाला? फॉरेस्ट मध्ये एसीएफ म्हणून सिलेक्शन झालं. महाराष्ट्र कृषी सेवेतून उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून झालं. आणि राज्य सेवेतून डीवायएसपी. म्हणजे असा करणारा त्यावेळेस 3 क्लास 1 घेणारा मी एकच विद्यार्थी होतो त्यावेळेस ऍट अ टाइम. हे फार मोठी गोष्ट आहे, कौतुक आहे साहेब. मग हे जेव्हा तुम्ही करत होता साहेब ह्या अभ्यासाचा लोड आणि ह्याचा लोड हा तुमच्या दोन्ही एकदम तुम्ही सहन करू शकत होता का? कारण आज मुलं इंजिनिअरिंग करत असतात, ती मुलं एमपीसी करायला म्हणजे नाही म्हणतात मला त्रास होतोय असं म्हणतात. तर हे तुम्ही दोन्ही कसं ऍडजस्ट करत होता तुम्ही? नाही, उलट जे तुम्ही अकॅडमिक डिग्रीला ऍडमिशन घेता, कोणती असेल, इंजिनिअरिंग असेल, सायन्स, आर्ट्स, तर त्याचा फायदा कॉम्पिटेटिव्ह मध्ये हा 100% होतो. ह्या माझ्या तिन्ही ज्या पोस्ट मिळाल्या त्यामध्ये माझा ऑप्शनल हा ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग होता आणि महाराष्ट्रामध्ये तो हार्डली 5 ते 6 लोकांचाच असेल. आणि तिन्ही ठिकाणी मी ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग ऑप्शनल ठेवल्यामुळं मला तेच अकॅडमिक मध्ये जे मी शिकलो तेच मला ऑप्शनल म्हणून मी तयारी केली. ओके. आणि त्याचा फायदा मला झाला. आणि विशेषतः ह्या एमपीएससी मध्ये म्हणजे ज्यावेळेस आम्ही करत होतो विदाऊट एकही क्लास न लावता, म्हणजे मॉक इंटरव्ह्यू नाही, प्रिलिमला क्लास नाही, मेन्सला क्लास नाही, इव्हन माझ्याकडे बुक सुद्धा आमचे जे सिनियर आहेत दीपक काटे सर म्हणून आहेत, तर आमचा एक ग्रुप डिस्कशन व्हायचं आणि त्याच्यातून आम्ही नोट्स तयार करायचो. त्या नोट्स वरतीच म्हणजे इव्हन मी 1000 रुपयापेक्षा जास्त पुस्तकं सुद्धा विकत घेतली नसतील या तिन्ही पोस्ट काढताना. फक्त ग्रुप डिस्कशन आणि राहुरी कॅम्पसचा फायदा, एवढंच यशामागचं सक्सेस आहे. फार मोठा मेसेज यांनी दिलेला आहे. आजकाल आम्ही मोठमोठे क्लासेस लावतो
माझे मुलगा पुण्याला आहे, मुंबईला आहे, असं मुलांना मोठमोठे क्लासेस लावतात. पण जिल्हा परिषदेमध्ये शिकलेले आणि एकाच वेळा म्हणजे 3 पोस्ट काढलेली व्यक्ती आपल्या समोर आहे. सर, आता एक प्रश्न असा विचारायचा आहे, तुम्ही ज्यावेळी ही पोस्ट निवडली पोलीस फोर्सची, तुम्हाला एसीएफ म्हणून फॉरेस्टमध्ये तर चांगलं ऑपॉर्च्युनिटी आहे, पण तुम्ही ती का निवडली नाही साहेब? नाही, विशेषतः राज्यसेवेमधल्या ज्या पोस्ट आहेत DYSP आणि डेप्युटी कलेक्टर, ह्या पोस्ट बद्दल जरा जास्त आकर्षण होतं. म्हणजे ह्या पोस्ट ऍग्रिकल्चर आणि फॉरेस्टच्या सुद्धा चांगल्याच आहेत, परंतु जास्त पब्लिक मध्ये ज्या पोस्ट आहेत त्याचं आकर्षण आणि मला युनिफॉर्मचं पण आकर्षण होतं, त्यामुळे मी ही पोस्ट निवडली. बरोबर बरोबर. मग आता ह्यात तुमची जवळ 13 वर्ष सेवा झाली साहेब. आता तुम्ही 1 स्टार आणि 1 अश्वस्तंभ ज्यावेळी तुम्ही आता तुमच्या खांद्याला आहे साहेब, पण तुम्ही एवढे मोठे अधिकारी, क्लास 1 अधिकारी, सुपर क्लास 1 अधिकारी आहात, पण तुम्ही सर्वसाधारण लोकांच्यातनं जरा असताय तुम्ही बऱ्यापैकी, मी बघत असतोय, तर त्या सर्वसाधारण लोकांच्यात जाताना तुम्हाला स्वतःला कमी वाटत नाही का? तुम्ही स्वतः कमी वाटत नाही तुम्हाला असं? नाही, हा तर आपला जो पिंड आहे तोच ऍग्रिकल्चरचा आहे आणि शेतकऱ्यांचा, आणि ज्या मातीतून आपण आलोय ती माती विसरणं शक्यच नाही. आणि तो काय असा मी स्वतःहून लोकांच्यात जातो नाही असं नाही, कारण तो जीन फॅक्टरच आहे आपल्या लोकांचा, की आपण नॉर्मल ह्याच्यातून आलोय तर त्याच लोकांची सेवा करायचं आहे. तर जोपर्यंत तुम्ही त्या लोकांच्यात जात नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी अधिकारी होऊ शकत नाही. असं कसं काय साहेब? मी प्रश्न विचारतो तुम्हाला, तुम्ही काय ऑलरेडी तुम्ही प्रमोशन घेतलं ते लोकांच्यात गेल्यामुळे घेतलं थोडी, आता तुम्ही मोठे अधिकारी परत इथं प्रमोशन घेणार आहात का ते लोकांच्यात गेल्यामुळे होतं का साहेब? नाही, अभ्यास तरी आहेच, पण तुम्हाला त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या असेल तर त्यांच्यामध्ये जाणं आवश्यकच आहे, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मी हा प्रश्न जाणून बुजून विचारला, कारण लोकांचा आशीर्वाद असल्याशिवाय माणूस आनंदी पण राहू शकत नाही आणि पुढे मोठा पण होऊ शकत नाही. फार मोठी गोष्ट साहेब बोलत आहेत. साहेब, आता तुम्ही MPSC मधून तुम्ही आता एवढी मोठी पोस्ट घेतलेली आहे, तुम्हाला कुस्तीबद्दल सुद्धा जास्त आकर्षण आहे. मी बघितलं की तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्ही कुस्ती बघा. महाराज केसरीचे कालच आमचा पृथ्वीराज मोहोळ आमचा महाराज केसरी झाला, कुस्तीबद्दल सुद्धा तुमचे अपडेट असतात. तुम्हाला अजून सुद्धा असं वाटतं का कधी तालमीत जावं वगैरे? नाही, असं नाही. मी आता फिजिकल ऍक्टिव्हिटी करत असतो. मी सांगायला आनंद वाटेल तुम्हाला की मी 600 किलोमीटर सायकलिंग, जे SR टायटल म्हणतात त्याला, जे फ्रान्स कडून आयोजित केलं जातं, मी 2022ला अमरावतीमध्ये असताना कम्प्लीट केलं 38 तासामध्ये. 600 किलोमीटर. ते सर्टिफिकेट पण आहे इथे, त्याचे मेडल सगळे तिकडूनच येतात. तर ते ऑडेक्स क्लब ते आयोजित करतं. तर मला अजून पण आवड फिजिकल ऍक्टिव्हिटीची प्रचंड आहे. मी आता जस्ट 1 डिसेंबर ते काल 19 जी जानेवारीची मुंबई मॅरेथॉन झाली, तर ह्या तेवढ्या दरम्यान मी 4 मॅरेथॉन केला 21 किलोमीटरच्या. मुंबईची पण टाटा मॅरेथॉन केली. क्या बात आहे, क्या बात आहे. मला माझ्या वेट कडे बघून वाटत नसेल, पण हा ऑलरेडी वेट माझं जास्त आहे, पण इंडुरन्स मी तेवढाच जपतो. ह्या 1 महिन्यात 4 मॅरेथॉन केलं मी. सायकलिंग ते कंटिन्युअस करत असतो. बरोबर. आणि तुम्ही जो क्वेश्चन विचारला की कुस्ती क्षेत्राबद्दल, तर ते जे आपल्या भागाकडची जी माती आहे किंवा तो भाग आहे तो कुस्तीसाठी सुरुवातीपासूनच डिवोटेड आहे. त्यामुळे ते प्रसंग येत गेले आणि आसपास पण ते लोक मी बघत गेलो, त्यामुळे त्या खेळाबद्दल मला प्रचंड अशी उत्सुकता आहे. आणि मला त्यात मध्ये करिअर करता आलं नाही प्रोफेशनली, पण असं ती खेळ बघण्यामध्ये आणि नवीन अपडेट काय होतात हे मी कंटिन्युअस टच मध्ये असतो. जसं आपले चॅनल आहे, गणेश मानुगडे आहेत. बरोबर बरोबर. मला आनंद हा वाटेल सर, तुमच्या कॅम्पसमध्ये मी आलो नाही, काही तुमच्या लोकांशी अशी गप्पा गोष्टी केल्या, त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुमचं मॉर्निंगचं फिजिकल किंवा इव्हिनिंगचं तुम्ही 6 किलोमीटर कधी ट्रॅक करता, पण खंडोबा टेकडे चढता वगैरे, मग हे अजून सुद्धा त्या लोकांच्या बरोबर करत असतात तुमच्या मुलांच्या बरोबर? कंटिन्युअस आमचे जे रिक्रूट आहेत किंवा इथले कॅम्प मधले अंमलदार, बरोबर, त्यांच्यासोबत आम्ही ट्रेकिंग तरी चालूच आहे. त्यावेळी तुम्ही अधिकारी म्हणून डायरेक्ट गाडीत बसून ठिकाणावर पोहोचता का तुम्ही पळता, म्हणजे रनिंग वगैरे करता? फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला अधिकारपदे बाजूलाच ठेवावं लागतं. तुम्ही ग्राउंडवर गेल्याशिवाय त्यांच्यात मिक्स होऊन ते केल्याशिवाय होऊ शकत नाही. गाडीचा वापर करून उपयोगच नाही. क्या बात आहे, क्या बात आहे साहेब, फार आनंद आहे. म्हणजे एक अधिकारी फिजिकल फिटनेस ठेवण्यासाठी रोज मुलांच्यातून रेग्युलर रनिंग करणे आणि मुलांचं आपलंसं करून त्यांच्याबरोबर राहणे,
ही फार मोठी गोष्ट हे करत आहेत, हे यांच्या लोकांच्याकडून आम्हाला समजलं. साहेब, नवीन पिढीतली जी मुलं आहेत त्यांच्यात आता आत्महत्येचा प्रकार वाढलेला आहे सर. ती वन साइड प्रेम किंवा प्रेमात पडताना आत्महत्या करतायत सर. ह्याच्याबद्दल तुमचं मत काय सर? त्यांनी काय करावं? हा निश्चितच म्हणजे आमच्या फोर्समध्ये सुद्धा व्यसनाधीनता, आत्महत्येचं प्रमाण आहे आणि यंग जनरेशन मध्ये पण जास्त आहे. मला असं वाटतं, माझं ऑब्झर्वेशन, की आपल्याकडं म्हणजे त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात, परंतु जास्त अतिवापर हा मोबाईलचा जास्त झालेला आहे. स्क्रीन टाइम वाढलेला आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटी, म्हणजे परत मी त्याच मुद्द्याकडे येतो की तुम्हाला कुठलीही बिल्डिंग उभा करायची असेल किंवा करिअर, तर माझं ठाम मत आहे की तुम्ही ग्राउंडवर रोज 1 ते 2 तास दिलेच पाहिजेत. त्याशिवाय ते नैराश्य दूर होणार नाही. म्हणजे आपण आजकाल भौतिक सुखाकडे जास्त यंग जनरेशन आहे, त्याऐवजी तेच तुम्ही कन्वर्ट फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये केलं पाहिजे. आणि त्यासाठी एखादा गेम तुम्ही आवडीचा केला, 100% ह्याचं प्रमाण कमी होतं. म्हणजे गेम पाहिजे. आम्ही कुस्ती हे क्षेत्रात सुद्धा मी बघतोय साहेब, की पैलवान काय करतात की खेळायच्या वेळी अचानक एक इंजेक्शन मारतात आणि बाउट मध्ये येतात आणि पहिला 3 मिनिटाचा बाउट व्यवस्थित काढतात, ते फास्ट खेळून काढतात, पण दुसरा जर 3 मिनिटाचा बाउट आला तर त्यांचा अंग कापायला सुरू होते सर. मग ही कुस्तीमध्ये सुद्धा व्यसनाधीनता वाढलेली आहे साहेब. पैलवानांतर निर्व्यसन राहिलं पाहिजे, हे आपला एक पिंड आहे. मग तरी सुद्धा ही असे करतात, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय सर? ह्याबद्दल त्या पोरांनी काय करावं त्या मुलांनी? ह्यामध्ये जे आता कॉम्पिटिशन वाढलं, तर प्रत्येकाला वाटतं की फास्ट हे झालं पाहिजे, ग्रो झाला पाहिजे. तर हे एकदम चुकीचंच आहे आणि त्याचे लॉंग टर्म साईड इफेक्ट आहेत तुमच्या बॉडीवरती. जरी शॉर्ट टर्म तुम्हाला रिझल्ट मिळत असले तरी लॉंग टर्म त्याच्यामुळे होणारी तुमच्या तब्येतीचं नुकसान आहे ते खूप जास्त आहे. म्हणजे हे ध्यानात घेऊनच एखाद्या प्लेयरनं तो गेम खेळला पाहिजे. आणि विशेषतः ह्याच्या पलीकडे जाऊन जे भरती सुद्धा होते, पोलीस भरती वगैरे, ह्या ठिकाणी पण हे खूप प्रमाण आहे. आम्ही ह्या वर्षीच SRPF ची मी इथे भरती घेतली, तर आम्ही एकूण 2 गुन्हे दाखल केले. म्हणजे हे कॅडेट्स पण शॉर्ट टर्मच्या ह्याच्यामध्ये असे इंजेक्शन घेतात आणि त्यातनं दुर्दैवाने बऱ्याच लोकांचे मृत्यू पण झाले त्याबद्दल. बरोबर सर. आणि त्यामुळे त्यांचा परिवार पण पोरका होतो ना सर. राईट. त्यांच्या परिवार पण इफेक्ट होतो ना. आपल्या मुलाला समजा काय झालं तर त्याच्या वडिलांचं आईने जगायचं कसं? त्यामुळं पैलवान असून दे किंवा नवीन पिढीतली न्यू जनरेशन पण असून दे, त्यांच्यासाठी फार मोठा संदेश साहेबांच्याकडून मिळालेला आहे की तुम्हाला लॉंग टर्म प्रॉब्लेम्स क्रिएट म्हणजे होणार तुम्हाला पुढच्या जीवनामध्ये, आणि त्यानं तुमच्या आयुष्यावर परिणाम होणार. त्यामुळे हे तुम्ही टाळलंच पाहिजे. की गव्हर्नमेंटमध्ये आता नवीन एका विलेज लेवलच्या मुलांना समजा तुमच्यासारखा अधिकारी व्हायचं म्हटलं तर त्यांचा मिनिमम त्यानं काय करावं साहेब? किती अभ्यास करावा, किती फिजिकल फिटनेस करावा आणि कुठलं एम पकडून त्यानं पुढे चालावं साहेब? मी 3 प्रश्न तुम्हाला एकदम विचारतोय. जर प्रशासनात याचं असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन, तर माझ्या मते कोणतीही डिग्री त्याला अशी स्पेसिफिकच घेतली पाहिजे असं काही नाही. बरोबर. मी कोणतीही डिग्री घेतली तर ते इलिजिबल आहे. परंतु मला असं जाणवत आहे आजकाल की प्रायव्हेट क्लास लावण्याचं प्रमाण जास्त आहे. निश्चितच तुम्हाला गायडन्ससाठी करणं पण आवश्यक आहे, परंतु त्याला सुद्धा काहीतरी मर्यादा पाहिजेत. म्हणजे सुरुवातीला आपला स्व जाणून घेतला पाहिजे की मला ह्या सर्व्हिसमध्ये का जायचंय, तुमच्या आतला आवाज काय की मला का व्हायचंय हे जाणून घेतलं पाहिजे आणि आपली कपॅसिटी ओळखून आपण त्या एक्झाम दिल्या पाहिजेत. आणि निश्चितच मला असं वाटतं की त्या एक्झामसाठी टाइम लिमिट पण पाहिजे. आजकाल मी बघतो बऱ्याच केसेसमध्ये की आई वडील एवढं कष्ट करतात, इव्हन काही ठिकाणी तर जमिनी विकून सुद्धा मुलांना क्लासेस लावलेले, दिल्ली असेल पुणे असेल, तर त्यांच्या अपेक्षा असतात. पण तुम्ही सुद्धा त्याला टाइम लिमिट देऊन म्हणजे करिअरला एक ऑप्शन ठेवला पाहिजे असं माझं मत आहे. की ग्रॅज्युएशन घेताना तुम्हाला जरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायची असेल तर चांगलं एक प्रोफेशनल ग्रॅज्युएशन घेतलं पाहिजे की जेणेकरून तुमचा प्लॅन बी हा तयार असू शकतो. बरोबर. आणि एक्झामसाठी पण ठराविक लिमिट दिलं पाहिजे, 3 वर्ष 4 वर्ष. आणि तेवढ्या पिरियडमध्ये जर समजा नाहीच झालं तर आपल्याला सेकंड ऑप्शन कडे गेलं पाहिजे. तीच गोष्ट करून तुम्ही यशस्वी व्हाल हा मेंटल ब्लॉक काढला पाहिजे. म्हणजे आपण स्पर्धा परीक्षा दिले आणि अधिकारी झालो म्हणजेच आपण खूप समाजात मोठं झालो असं कदापि नाही. आता मी कालच ते BVG चे आपले हनुमंतराव गायकवाड आहे त्यांचं उदाहरण घ्या. म्हणजे त्यांना सुद्धा त्यांनी इंटरव्ह्यू ABP मध्ये सांगितलं की मला IAS व्हायचं होतं, असं घरच्यांची हे होती, पण त्यांनी स्वबळावरती त्यांची कंपनी स्टार्ट केली. आज कितीतरी करोडाचा बिझनेस आहे आणि मला वाटतं ते त्यांच्या क्षेत्रामध्ये टॉप आहे. म्हणजे आपण
करिअरच्या संधी एकच न ठेवता त्याला पर्याय सुद्धा ठेवणं आवश्यक आहे. आता साहेब तुम्हाला मी सांगायचं म्हणजे मी वारणा नगर या ठिकाणी आता काम करतोय, तर 10-10, 11-11, 12-12 वर्ष अभ्यास करणारी मुलं मी बघतोय. 2011-12 पासून अभ्यासच करतात आणि अजून करतातच अभ्यास. आणि परीक्षेचा रिझल्ट थोडा लेट, परीक्षा लेट पण होते, कारण तुम्हाला माहिती आहे की लेट काही प्रोसिजर चालते. तर मुलं डिप्रेशन मध्ये सुद्धा जाण्याचं प्रमाण आता जास्त व्हायला लागले साहेब. त्यामुळे ह्याच्याबद्दल तुमचं मत का? डिप्रेशन मधून बाहेर यासाठी त्यांनी हा पर्याय तर निवडला पाहिजे. याच्याबरोबर तुम्ही जे बी म्हणताय तो ऑप्शन कशा पद्धतीने त्यांनी निवडावा, काय करावं, तुमचं काय मत सांगा? हा निश्चितच डिप्रेशनचं प्रमाण जास्त आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. म्हणजे मुलं सुद्धा कष्ट करत नाहीत असं नाही, ते पण जीव तोडून कष्ट करतात, त्यांना अधिकारी व्हायचंच असतं. परंतु मला वाटतं ठराविक लिमिट नंतर त्यांनी जे ग्रॅज्युएशन घेतलेलं आहे किंवा उद्योगाच्या ज्या संधी आहेत तिकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि ते करत करत जरी तुम्हाला एमपीएससी युपीएससी करायचे आहे तर 1-2-3 वर्ष झाले तुमचा प्रिलिम, मेन्स आणि बेसिक अभ्यास जर थेअरी क्लिअर झाला तर तुम्ही सेकंड ऑप्शन घेऊन साइड बाय साइड एमपीएससी स्पर्धा परीक्षा देऊ शकताय. असे बरेच एक्झाम्पल आहेत माझ्याकडे की आमच्या पण कॉलेजमधून जे पास आउट होऊन ज्यांनी स्पर्धा परीक्षा केली, यश आलं नाही, मग ते साईडला जाऊन परत प्रायव्हेट जॉब केला आणि नंतर सक्सेस झाले. असा त्यांनी जर प्लॅन ठेवला तर मला वाटतं योग्य आहे. चांगल्या पद्धतीने सांगितलं साहेब. जी आता नवीन पिढी आहे, आता मी व्यसनाधीनतेबरोबर बोललो, इथून पुढे व्यसनाधीनतेपासून दूर व्हायचं असेल तर काय ऍक्टिव्हिटी करावी? आणि तुम्ही आता सध्या फिजिकल ऍक्टिव्हिटी जी करताय की मॉर्निंग किती वाजता उठण्यापासून ते किती वाजता झोपेपर्यंत कसा तुमचा शेड्यूल असतो हे लोकांना जर सांगायचं. व्यसनाधीनतेपासून जर दूर व्हायचं असेल तर मी पुन्हा तेच म्हणतो की तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजे. बरोबर. तुमचं डोपामाइन सिक्रेट होते ते व्यसनाशिवाय ह्या फिजिकल ह्याच्यातून झालं पाहिजे. आणि एकदा जर ती सवय लागली, व्यसन लागलं फिजिकल ऍक्टिव्हिटीची, तर निश्चितच तुम्ही व्यसनापासून दूर व्हाल. आणि दुसरं माझं रुटीन विचारलं तर मी सायकलिंग, रनिंग आणि ट्रेकिंग या 3 ह्याच्यावरती जास्त भर दिलाय. अगोदर मी जिम पण करत होतो 2 वर्षापूर्वी. बरोबर. पण त्याच्यापेक्षा पण मला ह्या जो कार्डिओ एक्सरसाइज आहे ह्यात जास्त रुची आहे. इथं आमचा ट्रेकिंगचा ग्रुप पण आहे. एक एव्हरेस्ट सर केलेले आमचे पोलीस मधले कर्मचारी आहेत रफिक मधून. बरोबर. त्यांचा ट्रेकिंगचा ग्रुप आहे, त्यांच्यासोबत मी जात असतो. एव्हरेस्ट बेस कॅम्प वगैरे ते ऑर्गनाईज करतात. परत सायकलिंगचा ग्रुप आहे आणि रनिंगचं तर आमच्या कॅम्प मधले आहेतच सगळे. मग गड किल्ले फिरणे वगैरे करताय का नाही? गड किल्ले म्हणजे विशेषतः तुम्ही चांगला प्रश्न विचारला. मी ती मोहीम चालू केलेली आहे. आता लास्ट ह्या नोव्हेंबरमध्ये मी महाबळेश्वरला गेलो. तिथे माझे भाऊ असतात प्रोफेसर. तर तिथं 3 दिवसामध्ये मी 3 किल्ले केले. एक वासोटा, मकरंदगड आणि कमळगड. क्या बात आहे. आणि टोटल मला वाटते जे चांगले असे सगळे चांगले किल्ले आहेत, पण 101 किल्ले मी असे सिलेक्ट केलेत की जे मला कम्प्लीट करायचे आहेत ह्या 3-4 वर्षामध्ये. 101 किल्ले. आता किती झाले साहेब? आता तरी सुरुवात ह्या म्हणजे तशा अगोदरचे केलेले वेगळे आहेत, पण मी जे हा ध्यास घेतलाय तेव्हापासून 3 झालेत. आमच्या शुभेच्छा आहेत साहेब. आणि ज्यावेळी तुमचे 101 किल्ले पूर्ण होतील त्यावेळी परत तुमचा एक इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि सगळ्या महाराष्ट्राला, भारताला सांगितलं जाईल की तुम्ही 101 किल्ले पूर्ण केले. आता हे तुम्ही जे किल्ले फिरण्याचा वेळ म्हणा, फिजिकल फिटनेसचा वेळ म्हणा, ज्यावेळी तुमच्या सर्व्हिस मधून इकडे वेळ काढणं, हे दोन्ही गोष्टी तुम्हाला साध्य होते का साहेब? नाही, आवड असेल तर साध्य होतच. आता मी अमरावतीला सलग 3 वर्ष डीसीपी होतो. तिथं खूप माझ्या कार्यकाळामध्ये घटना झाल्या. HM राईड झाले, परत 1-2 सेन्सिटिव्ह केसेस पण झाल्या. पण मी माझं सायकलिंग कधीच सोडलं नाही. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की माझा सायकलिंगचा एवढा मोठा ग्रुप होता तिथं 200 ते 250 लोकांचा. आणि मला त्या ग्रुपचा आणि त्या सायकलिंगचा माझ्या ह्या लॉ अँड ऑर्डर मध्ये खूप फायदा झाला त्या कॉन्टॅक्टचा. आणि ते तर कॉन्टॅक्ट झालेच, पण मी एवढ्या तणावाच्या काळात पण रोज सकाळी उठलो की 50 किलोमीटर सायकलिंग आमचं कन्फर्म असायचं. म्हणजे माझ्या स्ट्रावावर पण ते रेकॉर्ड आहे. पण त्याचा फायदा असा झाला की इकडे किती जरी तणावाची स्थिती आली तरी आपण जे सकाळी मेंटली डिटॅच होतो त्याचा फायदा इकडे मला ते हँडल करण्यामध्ये झाला. आणि मी कॉन्फिडन्सनं सांगू शकतो की कुणालाही नैराश्य असेल किंवा डिप्रेशन येत असेल तर त्यानं कुठलीही फिजिकल ऍक्टिव्हिटी सुरू केली तर 100% त्यातून तो बाहेर येऊ शकतो. फार मोठी गोष्ट आहे. एमपीएससीचे निकाल आता लागलेले आहेत, काही लागणार आहेत. मुलं डिप्रेशन जाताना मी पाहत आहे.
तर त्या मुलांसाठी साहेबांनी दिलेला संदेश फार महत्वाचा आहे. तुम्ही फिजिकल फिटनेसकडे लक्ष द्या आणि पहिली गोष्ट लोकांच्या गॉसिपपासून म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट करा. सर काय होते, विलेज लेवलची मुलं जी आहेत त्यांच्या गावात माहीत असते. हा प्रश्न तुम्हाला थोडासा विलेज लेवलच्या मुलासाठी पर्टिक्युलर विचारतोय. तर ते गावात माहिती आहे, त्याला पहिल्यापासून DSP आला, पोलीस आला, PSI आला म्हणून त्याला चिडवत असतात. आणि जर त्याचं टार्गेट अचीव नाही झालं तर ते नैराश्य जाण्याचं प्रमाण जास्त असते. त्यासाठी काय करावं त्या मुलांनी? राईट. मला ते असं वाटतं, म्हणजे मी स्पर्धा परीक्षेच्या आता बऱ्याच मुलांना भेटतो, तर जे कपॅसिटी आहे अधिकारी बनण्याची ती ग्रामीण मुलांच्यात आहे ती कुठंच नसेल. म्हणजे जे ग्रामीण मधून येतात 100% त्यांच्यात ती क्वालिटी आहे. पण काय होतं, आपण MPSC UPSC करताना पालकांनी पण लक्ष दिलं पाहिजे की त्याची जास्त जाहिरात करणं चुकीचं आहे की माझा मुलगा MPSC करतो UPSC. मग तुम्ही म्हणताय तसं की त्याच्यावरती ते बर्डन येतं. समजा तो नाहीच सिलेक्ट झाला, यामध्ये त्या विद्यार्थ्याचा दोष नसतो. कधी कधी आयोगामुळे एक्झाम पण लेट होतात, निकाल लेट लागतात. एक मार्कासाठी तुम्ही जर डिस्क्वालिफाय झाला मेन्सला तर परत इंटरव्ह्यूला झाला तर परत तुम्हाला प्रिलिम पासून सुरुवात करावी लागते. तर हा खूप मोठा स्पॅन आहे. निश्चित त्या विद्यार्थ्यावर त्याचं बर्डन येणं आणि नैराश्य येणं हे स्वाभाविक आहे. पण ह्याच्यापासून दूर राहण्यासाठी मी परत तेच म्हणतोय की तुम्ही टाइम लिमिट दिलं पाहिजे कुठल्याही गोष्टीला. की मी हे स्पर्धा परीक्षा करेन, हा मी 3 वर्ष किंवा 4 वर्षात मला पोस्ट मिळाली तर ठीक, नाहीतर मी सेकंड ऑप्शन करेन आणि आवड असेलच त्याच्यासोबत मी ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देईन. आणि दुसरं जे गॉसिप करतात गावाकडं ते पण आपण स्पोर्ट्समॅनशिपनं ते घेतलं पाहिजे. चर्चा करतात हे ते प्रत्येक, असं नाही की तुम्ही उद्या अधिकारी झाला तर मी DCP झालो, कमांडंट झालो, इथं सुद्धा मी कुठल्या ह्याच्यात जर फेल्युअर झालो तर गॉसिप हे होणारच आहे. म्हणजे तुमच्या मागे बॅक बिचिंग गॉसिप हे चालूच राहणार आहे. हा एक तो अविभाज्य भागच आहे आपल्या लाईफचा. तर त्याला तुम्ही किती स्पोर्टली घेताय हे पण महत्वाचं आहे. फार मोठा संदेश साहेबांनी दिलेला आहे. म्हणजे मोठे अधिकारी असून सुद्धा ते म्हणतात की आम्ही जर ह्यात अनसक्सेस झालो ह्यांना सुद्धा गॉसिपशी सहन करावं लागतं. त्यामुळं कुठल्याही मुलानं टेन्शनमध्ये जाऊन निकाल लागला म्हणून कुठलाही निर्णय चुकीचा घ्यायचा नाही. हे साहेबांचं एक चांगलं मार्गदर्शन लोकांना मिळालेलं आहे. साहेब, जाता जाता नवीन पिढीला, नवीन मुलांना, नवीन पैलवानाला तुम्ही संदेश काय देशील? साहेब, जाता जाता तुम्ही संदेश काय देशील? त्यांनी काय करावं तिथून पुढचं? नवीन पिढीला हाच संदेश राहील माझा की जे पण तुम्ही कुठल्याही क्षेत्रात आहे, म्हणजे जसं पैलवानकी असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह असेल किंवा एखाद्याला उद्योग पण चालू करायचा असेल, तर पहिला बेसिक हे आहे की शॉर्टकट नाही कुठल्याही याला. शॉर्टकटचा तुम्ही कदापि विचार करू नका. जे काय समजा सपोज तुम्ही MPSC करताय तर पहिल्यापासून डिग्रीला समजा ऍडमिशन घेतले तर अकॅडमिक जे तुमचं आहे डिग्री, समजा तुम्ही BA ला घेतले इंजिनिअरिंग, तर पहिल्यांदा त्या डिग्रीला न्याय द्या. तुम्ही त्याच्यातले कन्सेप्ट क्लिअर करा. बऱ्याच ठिकाणी असं होतं की, म्हणजे हा मी वेग जाऊन सांगतो की आपण समजा आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं तर त्यानं ठरवलेलं असतं की मी फर्स्ट इयर पासूनच MPSC करणार. मग तू इकडे लक्ष देत नाही, MPSCचीच पुस्तकं आणायची आणि तीच वाचायला सुरुवात करायची. तर ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अशी नाही, तुम्हाला ती ओव्हरऑल टेस्ट करत असते. तुमचा जर आवाका वाढवायचा असेल तर तुम्ही पहिल्यांदा ज्या डिग्रीला ऍडमिशन घेतले त्याला न्याय दिला पाहिजे. त्यातल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजेत आणि त्याचाच तुम्हाला सायमल्टेनियसली मग कॉम्पिटेटिव्ह एक्झामला फायदा होतो. तोच तुम्ही ऑप्शनल परत इकडे ठेवू शकताय. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हाच की ध्येय तरी उंच ठेवलंच पाहिजे. प्लस तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये डिग्रीला ऍडमिशन घेतले त्याला न्याय दिला पाहिजे. दुसरं शॉर्टकट कुठल्याच ह्याच्यात नाही. पैलवानकी असेल तरी त्यामध्ये सुद्धा जे तुम्ही स्टिरॉइडचं वगैरे बोललात ते जर आता जुने तुम्ही एवढ्या इंटरव्ह्यू घेतलेले आहेत पैलवानांच्या, म्हणजे ते आमच्यासाठी सुद्धा ते एकदम प्रेरणादायी तो प्रवास आहे की त्या काळात तरी असं काहीच नव्हतं की स्टिरॉइड वगैरे. तर ते कष्टाशिवाय पर्याय कुठल्याच क्षेत्रामध्ये नाही. त्या आपण हार्डवर्कच केलं पाहिजे. फार चांगला संदेश दिलेला आहे साहेब. मला माफ करा पण हा एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. तुम्ही MPSC करत असताना तुम्ही किती वेळा प्रिलिम दिली आणि किती वेळा मेन्स दिली? तुम्ही किती वेळा फेल झाला MPSC करत असताना? हा प्रश्न माझा राहून गेलेला आहे. तर हे प्रश्न तुम्ही सांगू शकता का? माझ्या MPSCच्या प्रवासामध्ये जरा अजून मी डिटेल सांगेन तुम्हाला. मी राहुरीमध्ये आल्यानंतर मी BTech ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग करत होतो. सोबतचे सगळे कृषी एकता मंच आणि
ऍग्रिकल्चरची जे काही स्टुडंट होते ते MPSC करत होते. तर मी बीटेक करत असताना मी गेटची पण एक्झाम दिली, जे M.Tech साठी आपण IIT मध्ये ऍडमिशन घेतो. तर त्या गेटच्या एक्झाम मध्ये माझा स्कोर आला नाही, म्हणजे मला ते ऍडमिशन मिळालं नाही. ऍक्च्युली मला ती गेट एक्झाम का द्यायची होती, तर हा बीटेकचा अभ्यास मला डिटेल करायचा होता, त्यासाठी उद्देश तो होता. मनातनं पहिल्यापासून तर आपण MPSC ठरवलं होतं. त्यानंतर मी ICAR ची एक एक्झाम दिली, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च. त्यामध्ये पण मला रँक कमी आली. मला म्हणजे जे कॉलेज भेटणं अपेक्षित आहे PG साठी ते काय भेटलं नाही. आणि थर्ड एक्झाम मग मी M.Tech इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी पण एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, ती दिली होती. तर त्या ह्याच्यातून मला M.Tech ला मी ऍडमिशन घेतलं. प्लस त्या प्रवासामध्ये सुदैवानं मी इकडं माझ्या ह्या 3 एक्झाम पाहिजे अशा क्लिअर नाही झाल्या, पण मी बीटेक झाल्या 2007 ला जी प्रिलिम एक्झाम दिली राज्यसेवेची, आणि सोबतच कृषी सेवा आणि वन सेवा, तर त्या तिन्ही पण एक्झाम मी फर्स्ट अटेम्प्टलाच क्लिअर झालो. आणि मेन्स तर दिलंच, आणि इंटरव्ह्यू पण तिन्ही मी क्लिअर झालो. म्हणजे माझ्यावरती फेल एक्झामहून परत द्यायची कधी वेळ आली नाही त्या तिन्ही. बरोबर. मी हे जाणून बुजून विचारलं साहेब, की कारखान्यात सर्व्हिस करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांचा मुलगा, मला सांगायचं एवढंच आहे, तुम्ही बीटेक ऍग्री दिली, IIT ला ऍडमिशन घ्यायचं म्हणून तुम्ही प्रयत्न केला, परत तुमचं टार्गेट तुम्ही मोठं पकडलं, बरोबर. पण सर्वसाधारण कुटुंबातून येऊन ही जे संस्कार तुमच्या एवढं जे तुमची ब्रॉड माइंड शक्ती झाली, ही कशामुळे झाली साहेब? ही ब्रॉड माइंड म्हणजे तसं कुटुंबातून प्रेरणा होतीच मला अभ्यासासाठी. वडिलांचं शिक्षण, आमची आई आहे ती प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमकी. वडील ते काही जास्त शिकलेले नाही का, पण सेकंड मला जे ऍडमिशन मिळालं राहुरीमध्ये, त्यामध्ये तिथला जो कॅम्पस आणि तिथलं जे वातावरण आहे ते कॉम्पिटेटिव्हलाच पोषक असं होतं, त्यामुळे त्याच्यातूनच प्रेरणा मिळाली. चांगली गोष्ट आहे. आज DCP विक्रम साळी साहेब यांच्या जवळ आम्ही आलेलो आहे, आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी DCP साळी साहेबांच्या जवळ आलो असताना त्यांची मुलाखत घेतली. पैलवानांना तर ऊर्जा मिळेलच मिळेल, खेळाडूंना पण ऊर्जा मिळेल तर मिळेल, पण MPSC करणाऱ्या लोकांना सुद्धा ऊर्जा मिळेल. आणि महाराष्ट्रातील नवीन जी पिढी आहे या नवीन पिढीला सुद्धा फार मोठी ऊर्जा यांच्या शब्दातून आपल्याला मिळणार आहे. तर सर्वांनी इंटरव्ह्यू ऐकल्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो, आणि साहेबांचा आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला आणि आपले विचार जगासमोर मांडलेत. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. मी इथेच थांबतो. साहेब नमस्कार. थँक्यू. जय हिंद साहेब. जय.